पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना कर्जमाफी। सुरुवातीला 15,000 कोटींचाच निधी। प्रोत्साहन अनुदानाचा निधीही लांबणीवर। अस्मानी संकटाने बळीराजा हतबल झाला असतानाच कर्जमाफीची त्याला आशा आहे। सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचे 36,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ होणार आहे। मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला पहिल्या टप्प्यात केवळ 15,000 कोटींचाच निधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। सहकार आणि वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यांच्या ग्रीन लिस्टमध्ये अधिवेशनात तरतूद होईल। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्जमाफीचा दिलासा मिळणार नाही अशी चिन्ह आहे। तर दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा निधीही थेट डिसेंबरमधील अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्ह आहे। थकीत आणि चालू कर्ज असलेले नेमके किती शेतकरी आहेत ते पाहूया। 2 लाखापेक्षा कमी थकीत कर्ज असलेले 16,74,000 शेतकरी, 2 लाखांपेक्षा कमी कर्ज असलेले 12,71,000 शेतकरी, 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेले 2,90,000 शेतकरी। चालू आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या 23,63,000 आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात यातल्या केवळ थकीत असलेल्यांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली। आणि तुम्ही शेतकऱ्यांचा एकावर अन्याय करता एकावर विजय करता तसं नाही, दोन्ही शेतकरीच आहेत ना। बुडविणाऱ्याला पहिलं प्राधान्य आणि भरणाऱ्याला मागून प्राधान्य द्या। तर आधी बुडविणाऱ्याला प्राधान्य नका देऊ, शेतकऱ्यांना आधी जन भरतंय त्याला प्राधान्य द्या। हे जे नियोजन केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं नियोजन केलेलं आहे। कारण जे रेग्युलर भरणारे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवावरती हा फार मोठा अन्याय आहे। या सरकारने अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करून शेतकऱ्यावरचा हा जो अन्याय आहे तो पूर्णपणे दूर करावा। यंदा पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे। पेरण्या लांबणीवर पडणार आहेत। त्यामुळे शेतकरी वर्ग आधीच धास्तावलेला आहे। अशा स्थितीत प्रत्यक्ष कर्जमाफी नेमकी किती शेतकऱ्यांना मिळणार याबाबत आता संभ्रमाचं वातावरण तयार झालंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।